महायुतीचं अतिशय स्पष्ट बहुमत येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला निकालाच्या अंती दिसून येईल. जातीपातीचं राजकारण खूप पाहायला मिळालं, खास करून बीड जिल्ह्यामध्ये अगदी ठराविक ह्यानं टार्गेट केलं गेलं. मराठा खास फोकस त्याला कसं बघता येईल? नाही, एक लक्षात घ्या की आता कुठली निवडणूक कुणी कशी घ्यायची, कुठल्या पक्षाने काय करायचं, विकासाच्या मुद्द्यावर लढायचं का विकास जिथं केला नाही तिथं विकास जिथं केला नाही तिथं त्या मुद्द्यावरती विरोधातल्या उमेदवाराने निवडणूक लढायची, त्या विरोधातल्या पक्षाने निवडणूक लढायची का जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून निवडणूक लढवून विजय पराजयाचा विचार न करता पण पुढच्या पिढी दर पिढी त्या जातीपातीत आणि धर्मात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर लढाया व्हाव्यात अशा पद्धतीचं जे राजकारण या ठिकाणी चाललंय ते माझ्यासाठी दुर्दैवी आहे. म्हणजे एकंदर निवडणुका येतील जातील, कोण हरेल जिंकल, कोण सत्तेत येईल याच्यापेक्षा महत्त्वाचं माझ्या दृष्टीने संबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श आपल्या समोर घालून दिलेला आहे तो कायम राहिला पाहिजे. ते बघा, यापूर्वी आम्ही एकत्र होतो, लोकसभेला एकत्र होतो, त्याच्या अगोदरही आम्ही कुटुंबात एकत्र होतो. या ठिकाणी नक्कीच तुम्ही पाहाल की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आज जे बदल झालेला आपल्याला दिसतोय याच्यापेक्षा अभूतपूर्व बदल तुम्हाला विकासाच्या माध्यमातून या परळी वैद्यनाथ मतदारसंघाचा दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.